गेल्या 3 दिवसांपासून जी बातमी सातत्यानं प्रथम क्रमांकानं आम्ही मांडतोय त्यालाच आजही मांडण्याची वेळ आहे आणि ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय करणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये न्यायालयानं दिलेली निकालपत्राच्या संदर्भातली तपशीलवार माहिती घेतली असता या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय आणि परिणाम स्वरूप कोकाटेंच्या आमदारकीच्या बाबतचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आलाय। में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है। अभी तक इतना ही हुआ है। पण नाशिक कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेला आहे त्याच्यावर आता स्टे आहे। आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला। लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2013 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की आमदार खासदार यांना जे 3 महिन्याची मुभा एखाद्या प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर क्रिमिनल ऑफेन्समध्ये 3 महिन्याची मुभा त्यांना वरच्या कोर्टात जाण्यासाठी देण्यात आलेली होती। त्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचं डिस्क्वालिफिकेशन होणार नव्हतं, पण सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस या प्रकरणामध्ये हे कलमच रद्दबातल ठरवलं, नल अँड व्हाईट ठरवलं, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं। त्यामुळे इमिजिएट डिस्क्वालिफिकेशनचा नियम आता लागू आहे। ज्या दिवशी शिक्षा दिली त्याच दिवशी तो ॲटोमॅटिक डिस्क्वालिफाय एखादा सदस्य होणार असं एक RP ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे प्रायमा फेसी स्पष्ट होतं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंची आमदारकी अद्यापही शाबूत आहे। ती का शाबूत आहे याची चर्चा सुरू आहे। पुढच्या बातमीमध्ये महत्त्वाचा तपशील समोर येतोय। माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे। डॉक्टरांनी हा तपशील दिलाय। कोकाटेंच्या रक्तवाहिनीमध्ये 4 अडथळे सापडले आहेत। इंग्रजीमध्ये त्याला ब्लॉकेजेस असं म्हणतात। कोकाटे यांना बायपास करण्याची गरज आहे, म्हणजेच कोकाटेंच्या शरीरावर बायपास शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे। अर्थात बायपास करायची की नाही तो निर्णय कोकाटे घेतील असंही डॉक्टरांनी सांगितलंय। 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत। आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल। ओके, बायपास सर्जरी करायचं आहे। त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करू। कोकाटेंनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये नाशिकच्या न्यायालयाविरोधात याचिका केली होती आणि त्यात 2 मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या होत्या। पहिली मागणी होती की 2 वर्षाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, म्हणजे त्यांची आमदारकी वाचेल। दुसरी मागणी होती की त्यांना तात्काळ अटक करू नये। या प्रकरणामध्ये न्यायालयात काय घडलं ते जरा आता तपशीलवार आपण पाहणार आहोत। न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी पहिला प्रश्न विचारला की कोकाटे पोलिसांना शरण आलेले नाहीयेत, त्यांची तब्येत कशी आहे। या संदर्भामध्ये सरकारी वकिलाच्याकडून तपशीलही देण्यात आला आणि कोकाटेंच्या वकिलांनीही याचं उत्तर न्यायमूर्तींना दिलं। माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे असं सरकारी वकिलानं म्हटलेलं आहे। पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगानं चर्चा झाली असता या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी काही नवे मुद्दे उपस्थित केले। त्यानुसार कोकाटेंनी घरासाठीचा अर्ज करत असताना 12 महिन्यापूर्वीच्या उत्पन्नाचा उल्लेख केल्याचं कोकाटेंचे वकील म्हणाले। माणिक आणि विजय कोकाटेंनी एकच शिधापत्रिका घेऊन 2 घरं लाटली असा दावा त्यावेळेला सरकारी वकिलांनी केला। याच्या जोडीला पिस्तुलाची परवानगी घेताना मात्र आपल्याकडे 25 एकर जमिनीचा उल्लेख केला असं सरकारी वकिलांनी सांगितलं। राजकीय ताकदीचा वापर करून नियम मोडला असंही सरकारी वकील म्हणाले। हे सगळं सांगण्यामागचा उद्देश कोकाटेंनी उत्पन्नाच्या पद्धतीत काय घोळ केला ते सांगायचं होतं। न्यायमूर्ती याबाबत थोडेसे क्रुद्ध झालेले दिसले। ते म्हणतात, तुमचा निष्काळजीपणा वारंवार दिसून आलाय। शेतीचा उल्लेख तुमच्या प्रतिज्ञापत्रात का दिसला नाही असं न्यायमूर्तींनी विचारलं। त्यानुसार उत्तर देत असताना वकिलांच्याकडून सांगितलं गेलं, कोकाटेंचे वकील म्हणाले की जी शेत जमीन आहे ती कोकाटेंची नाही, कोकाटे बंधूंची नाही, तर ती त्यांच्या वडिलांची जमीन आहे। यानंतर न्यायमूर्तींनी विचारलं की कोकाटेंनी राजीनामा दिलेला आहे का।
ही विचारणा झाली असता त्याला उत्तर कोकाटेंच्या वकिलांकडून देण्यात आलं. होय, मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय अशी माहिती कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. यानंतर न्यायालयानं आजच्या सुनावणीच्या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तो म्हणजे कोकाटे यांच्या तब्येतीच्यामुळे जामीन मंजूर करत आहोत असं न्यायमूर्ती म्हणाले. याच्या जोडीला कोकाटे यांना 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन देतोय हेही न्यायमूर्तींनी नमूद केलं. मात्र सगळ्यात महत्त्वाचं वाक्य होतं की कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेच्या बाबत स्थगिती आदेश देणार नाही. माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा झालेली असताना अजून सदस्यत्व रद्द झालं नाही. त्यांनी जनतेच्या दबावामुळं त्यांच्याकडे राजीनामा मोठ्या मुश्किलीनं काल दिला. काही घेतला नाही त्यांचा राजीनामा, त्यांनी दिला. आणि हे सरकार अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणाऱ्यांना, सदनिकाचा गैरव्यवहार करणार अशा लोकांना संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या निमित्तानं कोकाटेंच्या संदर्भातला पुढचा प्रश्न असा उपस्थित राहतो की जर कोकाटेंची आमदारकी आता जवळपास जाणार हे निश्चित झालेलं आहे, तर त्यांच्या ऐवजी त्या ठिकाणी येणार कोण आहे? कोकाटेंच्या बाबतीत कुठलाही निर्णय घिसडघाईनं घ्यायचा नाही असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं वेगवान पद्धतीनं निर्णय घेण्याच्या ऐवजी निवडणुका आटपल्यावर शांतपणे आपला निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितलंय. कोकाटेंच्या खात्यांची जबाबदारी तूर्त अजित पवार सांभाळतात. कोकाटेंच्या जागी मंत्रिपद मिळावं म्हणून कोण कोण प्रयत्नशील आहेत तेही पहा. अर्थातच धनंजय मुंडे ज्यांचं यापूर्वी मंत्रिपद गेलेलं आहे, आमदार अनिल पाटील आहेत, तसंच संजय बनसोडे सुद्धा. जोडीला प्रकाश सोळंके, संग्राम जगताप, सुनील शेळके ही मंडळी सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीची सध्या 2 पदं रिक्त आहेत. अर्थात एक पद वंजारी कोट्यातलंय, दुसरं पद मराठा कोट्यातलंय.